रोहितन घाडी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या देखील इंग्लिशवर व्यावसायिक भजन मंडळाचं तुम्ही लाख लाख आभार म्हणतो. अनुभव मंडळी फक्त थोडक्यात सुरुवातीला बोलणार आणि भजन आणि रूपाचा अभंग बुवा घेणार. पण जे काही विषय तुम्ही मांडलात ना, देवगड तालुक्यातलं बुवा नाही काय, बुवाने सांगितलं नाही की मी देवगडचो, खरोखर देवगड तालुक्यातलं बुवा. आणि पहिली बारी जरा थांब तू, पहिली बारी करूक म्हणता घाबरता की का व काय. एखाद्या आपल्या घरात जर कार्यक्रम असतात ना, तो तू घर मालक पहिलो जाऊन ताटार बसत नाही, पंक्ती पाहुण्याचो सन्मान करता. असो देवगडवासियांचो आमची रीत नाही काय, कारण पाहुणं म्हणून तू इलस आमच्या तालुक्यात नाही. कैसून पोखरणीत ना, पोखरणचो कांडेचोर आहे हो, पण पाहून त्यार बुवा ही पद्धत म्हणून बुवा तुका सुरुवात करू आम्ही सांगितली की काय. आणि तुमका बुवा खरी दापोली उद्या जाऊचा, तुझे हे दौरे लय मोठे सांगता काय म्हणता. 28 एप्रिल पासून 29 मे पर्यंत फुल तुका कोणी विचारला नाही होय तुझे बारवे किती होय ते का सांगता. म्हणजे माका भजनात भरपूर आणि आम्ही भटेने घालता होय, आमका भजना नाही होय. लुक ॲट मी हो, हे का काय नाही बुवा. पहिली काय दुसरी काय बुवा, ती ताकद ठेवा ना समोर सांगू. तू काय केला ह्यांनी, काय बोलण्याच्या मार्फत बुवा, बोलण्याच्या मधून आपण प्रबोधन 4 शब्द काय दिले. शेवटी तू माझ्या घराकडे बोलता घसारलं काय बुवांची वहिनी म्हणता भांडात. तू 20 वर्षा भजन, तुला लाज नाही वाटत रे. हा काय ते काय सांगणार आता मला सांगा. अरे देवगड म्हटलं आमका माहित आहे ना आमच्या तालुक्यात भजन कसा लागता. पण आज हे चढान नाही जायचं बुवा. तुम्ही कसे झालात तरी तुम्ही आज पाहुणे आहात. तुमचं मान मागा राखू का जवळ. तुझ्या दातात ती आडातील किती तुझं हापूस खाऊ, तू ह्याच्यात नाही. कारण हापूस पचोक हो अंगात, तुझ्या अंगात हापूस नाही पचवतो. तू जाड दिवसासाठी जॅकेट घालणार बुवा. तू मागा म्हणता भगवी शाल, शाल म्हणता घालून म्हणता हो स्वतः म्हणता पंडित समाजचा बुवा. ही शाल हिंदुत्वाची जर सांगितलंच ना. आता जो हल्लो झालो आपल्या नाही काय, कोण होते ते स्वतःच्या तोंडाने सांगता ना, हिंदू होते ना. हिंदुत्वाचा प्रतीक आहे, अभिमान आहे का तुका. ह्याचा काय नाही तुका अभिमान हा बुवा. भगवा म्हणजे काय, भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि व म्हणजे वासनारहित असा हा भगवा आहे बुवा. जरा जोरदार टाळ्या झाला भगव्यासाठी. आपण भयरहित आपण ठीक आहे, गर्वरहित तू ह्याचा कितकी घमेडा तू दिसता तसं नाही. भेटूया जरा वाय थांबा. आणि व म्हणजे वासनारहित हस तू. बघा पुढचा सांगितलं 4 फुट कसं काय पेलतच नाही. म्हणजे आमका स्वतःची एक बायको संसार करता करता नाकीन नाही हो, सगळ्यांची परिस्थिती ती. आणि बुवा ह्या मंडळीचा काय वैभव बुवा हे आजचेच नाही. हा म्हणजे जरा जोरदार टाळ्या. हर हुन्नरी कलाकार या ठिकाणी राजू चव्हाण. तर आता सध्या माझ्याकडे तो फेमस झाला होता खंजिरी वादक म्हणून. खंजिरी काय बघताल जरा बस राजू ये. पण आता सगळ्या वहिनींचो भाऊ ह्यो झालो, भावजी झालो. म्हणजे होम मिनिस्टर सारखो कार्यक्रम उत्कृष्ट समालोचक करणार आमचे राजू चव्हाण कुणकेश्वर गावचे सुपुत्र. जरा जोरदार टाळ्या. राजू बस, राजू खंजिरीची झलक दाखव नंतर. पण बुवा ही जी मंडळी बुवा ह्या वैभवा हे आजच नाही, हे रोजच्या परिस्थिती आमची. त्यात तेवढा प्रेम करूचा लागतं मंडळीवर. माझ्या खिशात जर मी पाकिट सगळा मी घराकडे घेऊन गेलं तर हे परवा येतील काय माझ्याकडे. ह्यांचं काहीतरी देव खावा ना. ते बरं मागत नाही पण आपण देव खावा की ना. राजू राजू समीर जरा जोरदार टाळ्या. समीर कदम आज यांनी ज्या दोन्ही बुवांना आमंत्रण केलं ते माझे मित्र समीर कदम. जरा जोरदार टाळ्या याच्यासाठी झाला पाहिजे. तर बुवा ह्या काय ना ह्या आपण जपून ते ठेवला. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात लक्ष ठेवा. जिभेवर साखर आणि टकलेवर बर्फ ठेवलात ना, अख्खी आयुष्य तुमच्या पायाजवळ येऊन बसत उभा सगळा नाही काय. सगळं जग तुमच्या चरणाजवळ येऊन बसत. नाही तर तुझी हिडीच फिडीच होतात ना तर कोण येऊचे नाही, 4च येतील.
आली तर बुवा काय ना, आणि लग्न होत नाही म्हणतात, काहीतरी लग्नाचे म्हणजे लग्नाचा विषय आहे बुवा, लग्नाचा विषय आहे. इकडे बघ काहीतरी सांगितलं ना, हल्ली पोरगे येत नाही त्या लग्न भरपूर बुवा, लग्नाचा विषय नाही. आज ही 4 लग्न करून इलेले होते आणि हे किती येतात तुला सांगतोय. कारण दुर्वासगृहाच्या भजनात खाली कोरस म्हणून बसले ना, तर ते 7 ते 8 जण मोकळे झालेत लग्नात ना, कोणा क्वार गावत नाही. पण हे भजन हसू नको, खरी परिस्थिती आहे. आता बरेच जे हे बाकी नवीन दिसतात ना, ते एकामेकाच्या ह्याने इलेले होते, म्हणजे ह्याचा यंदा झाला, पुढच्या वर्षी माझ्या गावात अशी परिस्थिती. बाबा सगळा खायचं, बाकी खायचं व्यसन करू नको, व्यसन करा भजनाचा, आयुष्याचं कल्याण होणार बुवा, नाही का. म्हणून बाकी तू असं काय एवढा काय बोलू नको, विषय नको, दुसरं काय नाही. आणि जॅकेट आणि शाल बुवा काय तू असं शर्टावर येऊन बसव ना, मी तुला विचारूच नाही. तुझ्या आवाजाबद्दल मी बोलू शकत नाही बुवा, भजनाबद्दल मी बोलू शकत नाही तुमच्या, नाही काय. तुमचा हात हा ना, आज आवाज बसलो तुमचं, ठीक आहे, आवाज बसता कोणाचा, जो बेसूर गाता, म्हणजे तुमका म्हणत नाही मी, पण तत्वात्मी शास्त्रात काय लिहिला, जो स्वरात आवाज लावून गाणार नाही, म्हणजे जो बेसूर गाय ते तो आवाज बसतो तो, बरोबर आहे. आता आपापल्याने ठरवायचा कोण बेसूर आणि काय. आज चॅलेंज लावू नको, मरशील कर मान बरोबर. काय नाही, ज्या ठिकाणी आपण कार्यक्रम त्या परमेश्वरावरती सोडून द्यायचं. आज गेलं काय पाया पडून गेलं तर नाही ना, आळा मारू खाली गेलं, गाडी लावलं नाही, पण परमेश्वर थयाचं दिसलं नाही तुका जाऊ पाया पडू. बघा काय आहे का, निसगू निर्लज्ज म्हणतात, देवाच्या पाया पडू पण जायचं नाही, हरकत नाही बुवा. पण बोलताना जरा बुवा तारतम्य ठेवा. आज या ठिकाणी माता भगिनी, अरे या स्त्री म्हणजे काय बुवा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या स्त्रीचा आदर केला बघा. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला मावळ्यांनी शिवाजी महाराजांसमोर पेश केली नजराणा म्हणून. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेकडे बघितल्याबरोबर महाराजांच्या मुखातून आपसूक शब्द आले, ते म्हणजे अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही ही सुंदर घडलो असतो, वधले छत्रपती, वधले छत्रपती, वधले छत्रपती, नाही काय. कारण ज्याला स्त्री व आई म्हणून समजली तो जिजाऊचा शोभा झाला. स्त्री ज्याला बहीण म्हणून समजली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. स्त्री ज्याला प्रेयसी म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला. आणि स्त्री ज्याला बुवा बायको म्हणून समजली तो सीतेचा राम झाला. बुवा सीतेचा राम झाला, सीतेचा राम झाला बुवा. म्हणून विषय असा काय नाही बुवा, भजन चांगलं करा, बाकी विषय काय. तुम्ही जर कदमबुवांचं नाव घेऊन भजनाला सुरुवात करता तर बुवा त्या पद्धतीत तुमचं भजन हो बा. तुम्ही सुरुवाती बसल्यावर घरातले अकडचे तकडचे बायको यायची अशी, मग आम्ही गेलो होतो, तुला वास काढू असतं रे माझ्या घराकडे येऊन, तू म्हणजे लोकांची घरात माहीत असतं, म्हणजे माझ्या हो भडाक ना तो विषय देवाच्या पण सांगतोय. ज्या ठिकाणी भजनाला नियम घालून दिलेले आहेत बुवा, रागाने बघू नको, प्रेमाने बघ, आय लव्ह यू, आय लव्ह यू टू, तरी पण हसत नाही. काय ना तू बोललंस काय, अरे त्या घरवाल्याने आपलं काय केलं नाही मला सांगा ना. कधी चंद्रकांत कदम बुवांक गरज पडली काय, परशुराम बुवांनी कधी सांगितलं नाही. म्हणून त्यावेळी त्यांच्या बाऱ्या चालल्या बुवा, लोक भारुडा ऐकायला थांबायची. आज भारुडा लय तर पहिली 2 गाणी आणि गजल ह्यांचं 1.5 तास, त्याच्यात काय करणार आपण बुवा, नाही काय. तर बुवा एवढंच बोलताना तारतम्य ठेवा. बोलू शकतो बुवा, आम्ही बोलू शकतो, पण काय आज या ठिकाणी चांगला भजन श्रोता, तुम्ही जे काय चांगलं सांगताय त्याला समोरून बुवा प्रतिसाद येतो. बक्षीस मिळाला म्हणजे भजन चांगला झाला असं विषय नाही बुवा. काय जे ठरलेले मानधन हे मंडळ देणार आहे दोन्ही बुवांना, पण बुवा जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करा. बाकी तुमच्या भजनात मी नावच नाही ठेवतोय, बाकी नावं ठेवीत नाही, पण हे जे चुटके सुरुवातीक जर भजनाच्या सांगता तुम्ही कितपत योग्य होतं तो. उद्या आमच्या वहिनीने जर पोखरणात ऐकला काय करीत, जाग्यावर घटक पोट देत तुका, ते हरकत नाही बुवा या ठिकाणी. आणि हे बुवा आपण खरी लावतो का भान ठेव ना, हे कोकणी माणूस म्हणतात कमी ह्या मालवण हा बुवा अभिमाना. देवगड मालवण तालुको, मालवण जिल्हो आणि देवगड तालुको म्हणजे आपण मालवणी हाव.
हे कोकणी नाही आणि म्हणतो तू नेपाळी. तू ये रे पुढच्या वर्षी. आमचे पोर किती मजुरीक जायत नाही, नेपाळी खेकायलो. आमचे पोर जायत नाही किती आता मजुरी करणाऱ्या पोर देत नाही बापूसा. ए कसं तडशी अरे मजुरी करणाऱ्या आज पोरगी गावात नाही, त्यामुळे कोण मजुरीक जायत नाही म्हणून नेपाळी हाणूची परिस्थिती येईल. पण खरा बुवाने सांगितलं की नेपाळी आता वर चढत चाललो. आज कित्येक नेपाळी आपल्या तालुक्यात येतात का तर आंब्याचं सीझन आणि त्या नेपाळ्यांची मदत होता बुवा म्हणून. तो बाकी काय नाही, तुम्ही जेवढा बोललास तेवढाच बोलणार आणि आता जेवढा बोललास तेवढाच बुवा परत फक्त शब्द जपून वापर. मी तुका अजून पुन्हा हात पाय पडून सांगते तुका शब्द. आणि पहिली बारीचं काय रे, आयुष्यात कधी पहिली बारी केलाच बुवा तुम्ही? हा चालू करतोय पण आयुष्यात कधी पहिली बारी चालू केलं कधी केला नको. त्या दिवशी हिंदळ्यातली विषय तुमका सांगतोय. योग ये झालं का पहिली बारी चालू केली बुवा. पहिला दुसरा काय नसतं, फक्त आपली जबान चांगली हवी, आपली जीभ चांगली हवी, आपली वृत्ती चांगली हवी. एवढंच तुमका बोलते बुवा. गजराच्या माध्यमातून तुम्ही जे काय बोलाल त्याची परतफेड केल्याशिवाय मी अजून गावतो नाही, तर ह्यांचे पैसे फिटा हवे एवढा फक्त मात्र मी. म्हणून या ठिकाणी भजनाला सुरुवात करूया, भजन घेऊया. स्वरूपा सद्गुरु समर्था. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथाचा नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथाचा नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. शिवशंकरा हरिहरा, शिवशंकरा हरिहरा, शिवशंकरा हरिहरा, शिवशंकरा हरिहरा, शिवशंकरा हरिहरा, शिवशंकरा शिवशंकर मामा
नी पाप मा रे सा सा रे म प म प नी प नी सा शिव शंकर गंगाधरा गिरियावरा गंगाधरा गिरियावरा गंगाधरा गिरियावरा गंगाधरा गिरियावरा शेखरा करुणाकरा शेखरा करुणाकरा तड 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 तांडव करीशी तड 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 तांडव करीशी जटाटवी जल प्रवाह पावि तत्तले गणे वलंबलंबकं मुरंगतुंग मालिकं भवन्तिनाद मडवये चकार चंद तांडव तनोत्तुन शिवं शिवं जटाकटाह संभ्रमं भ्रमं निरिम्प निर्जरी विलोल विच्चिवल्लरी विराजमानं जगत् 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 लल्ललाटपट्ट पावके किशोर चंद्रशेखर यतिव्रतीक्षणं मम तान जगडक तिडक तिडक तगदिगन तान जगडक तिडक तगदिगन कतिडदान दा कतिडदान दा कतिडदान कतिडदान दा कतिडदान दा कतिडदान कतिडदान दा कतिडदान दा कतिडदान तड 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 ताडव करीची तड 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 ताडव करीची तड 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 तांडव करीची तड 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 तांडव करीची तड 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 तांडव करीची भस्मले पण सर्वांगासी सर्वांगासी
गंगाधरा गिरिजावरा गंगाधरा गिरिजावरा शशिशेखरा करुणाकरा शशिशेखरा करुणाकरा धन्यवाद 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 धन्यवाद. या ठिकाणी रुपाच्या अभंगासाठी फरमाईश होती करकटेवर नक्कीच घेतो या ठिकाणी. बुवा काय काय बोललेत आणि खरं तर पहिली सुरुवात आहे बुवा, उठून गेलात तुम्ही इथून, हरकत नाही. पण ही प्रथा आणि ही परंपरा नाही बुवा, कारण बुवाने अतिशय सुंदर काय काय गोष्टी सांगितल्या नाही का. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून आपल्या अंगणातली तुळस आणि मंदिरावरचे कळस हे आपल्याला बघायला मिळतात, नाहीतर वेगळे चित्र होतं बघा. पण या ठिकाणी बुवाने अतिशय स्वर्गावणी सुंदर आपलं कोकण, बुवाने ज्या कोकणचा उल्लेख केला ते फक्त एक सध्याचं नवीन ट्रेंड म्हणून एक छोटस गाणं या ठिकाणी घेतोय तो, आणि रूपाचा अभंग घ्यावा लागेल. कारण वेळ दिलेली आहे, वेळ मर्यादा प्रत्येकाला की नक्कीच. कारण गजरासाठी बुवाने लक्षात ठेवावं की 30 मिनिटं, 30 ची 5 वाढवते 35 झाली काय हरकत नाही, पण तेवढ्या मिनिटात संपू द्या, नाहीतर त्याच्या पुढे तुम्ही जेवढी मिनिटं घेशाल त्याच्या डबल मिनिटं मी घेतलं. त्या आधीच मी आयोजकांना सांगतो, कारण ही बारीक पेटली आता. परंतु रागाने उठान गेलो, कशा गेलो काय माय, दांडे बिंडे हांदा काय तो भरवतो ना, दिसलो जरी बारीक असो तरी तो ताट हा अंगान बोंडा मोर भोंगो तकडे स्वर्गापेक्षा सुंदर असा. परंतु आता म्हणत काय माहिती, रुपावलीच्या अभंग अगोदर ह्या गाणं कसा घेतला रे, मका अभिमान माझ्या स्वर्गापेक्षा कोकण, आणि त्या कोकणात मी जन्मा गेलेलो आहे नाही काय, म्हणून ह्या अभिमानाने या गाणं घेणार मी आता. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण. तुम्ही येऊन आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन. तुम्ही येऊन आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन. स्वर्गापेक्षा सुंदर असा, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन. येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसली गाव, जगाच्या नकाशाने शोभून दिसा आमच्या कोकणचं नाव. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसवली गाव, जगाच्या नकाशाने शोभून दिसा आमच्या कोकणचं नाव. सह्याद्रीच्या डोंगर माथ्यातून, सह्याद्रीच्या डोंगर रांगातून फुललं नंदनवन, सह्याद्रीच्या डोंगर रांगातून फुललं नंदनवन. हा तुम्ही प्रसन्न होतला मन. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी रूपाचा अभंग घेतो आणि बुवांकडे वारी देतो. आ
गाडी आहे हो. खरोखर म्हणजे तो घाबरत नाही, आतापासून घाबरत नाही, म्हणजे पुढे हो नक्की हे तालुक्याचं नाव रोशन करतो एवढं नक्की आहे. जरा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झालं पाहिजे, कारण बक्षीस देऊ जाणार कोण ह्याच्या आधी अर्धे पैसे खिशात राहतो. त्यामुळे हो आज बरोबर गाव ठेवा, सगळ्यांनी ते लक्ष ठेवा, पण हरकत नाही बुवा. तुम्हाला के सुपर सिमेंटचे ब्रँड अँबॅसिडर पांढऱ्या पेडणेकर यांच्याकडून हे बहुमूल्य असं 51 रुपयाचं पारितोषिक आलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा नावा घेते पण काय किले सोडतो नाही ना होय. हा नाही तर बघलं काय काय गावाने काय होत आहे हा आमचं काय माहितच नसता. आम्ही नावा घेतो त्यांचे बाहेर किल्ल्याचे लागतात, डबल बारी त्यांची चालू होतात. त्यामुळे असं काही विषय असते तर आधीच सांगा, ते पैसे मिळू दे पण ती हा JK सुपर सिमेंटचे ब्रँड अँबॅसिडर पुन्हा एकदा पांढऱ्या पेडणेकर यांच्याकडून 51 रुपये आलेले आहेत. पुन्हा सोनीवाडीचा सदमा आशिक राजा पेडणेकर यांच्याकडून हे बहुमूल्य असं 50 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ही जुनी आता 20 नी 50 योग लागले, ही जुनी आठवणांची तेव्हाचे म्हणजे त्या काळात 10-20 आपापली कामं करून घ्यायचे भजनाच्या माध्यमातून, म्हणजे निरोप पोचवण्याची कामं पण भजनातच व्हायची. पण हरकत नाही. गडग्यातला स्पायडरमॅन अजिंक्य पेडणेकर यांच्याकडून हे पुन्हा एकशे नाही आता तुम्ही काय म्हणता 20 रुपये घ्या. ह्या जमान्यात लाज वाटतं, म्हणजे माका बोलूक लाज नाही वाटायची पण देणाऱ्या लाज वाटत, म्हणून 20चे मी 50 सांगा. तुम्ही फक्त लक्षात 100 दिला तर 200 सांगा, त्याच्यात काही विषय नाही. कोणाकडून या ठिकाणी फरमाईश छोटीशी दाटली या स्वामींचं गाणं आहे बघा सध्या ट्रेंडला. आज रोहितनं गायलं होते नाही काय साहेब, त्यांच्यासाठी हे 51 रुपयाचं पारितोषिक आहे. फक्त झलक हे 50 घ्यावा परत. आमचे अमोल मेस्त्री यांच्याकडून आलेलं आहे. सुरुवात घे. दाटली या कंठासी आर्तता ही आदर, दाटली या कंठासी आर्तता ही आदर, स्वामी भेटीसाठी माझा अडकलाया श्वासर, स्वामी भेटीसाठी माझा अडकलाया श्वासर, चक्र हे जन्मोजन्मीचे, चक्र हे जन्मोजन्मीचे, चक्र हे जन्मोजन्मीचे, भेदाया निघालो, चक्र हे जन्मोजन्मीचे भेदाया निघालो, स्वामी रंगीन हाऊनिया स्वामी मय झालो, स्वामी रंगीन हाऊनिया स्वामी मय झालो, स्वामी रंगीन हाऊनिया स्वामी माया झालो, तुझ्या पायरीशी आलो चालून आलो, तुझ्या पायरीशी आलो चालून आलो, स्वामी रंगीन हाऊनिया स्वामी मय झालो, स्वामी रंगीन हाऊनिया स्वामी माया झालो. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी रूपाचा अभंग घेतो. विठ्ठला विठ्ठला जय जय विठ्ठला 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 जय जय विठ्ठला हरी बोल. विठ्ठला विठ्ठला जय जय विठ्ठला 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 जय जय विठ्ठला. करकटेवरी ठेविले रूपा विटेवरी साजिरे, करकटेवरी ठेविले रूपा विटेवरी साजिरे.
वैजयंती माळा किरीट कुंडले वैजयंती माळा किरीट कुंडले जरा अभिनंदन करतो पाटील, तुम्ही नव्हता साहेब, पण खरोखर तुम्ही जे 4 जण आहात ते वाघासारखे आहेत. हे माझ्या जरी 15 जण आवाज लावत असले बुवा, पण खरी कसोटी आज ह्यांच्या जरा जोरदार बुवांच्या मंडळीसाठी काय झालं पाहिजे. कारण 4 जण एवढ्या लाईव्ह भजनामध्ये आवाज लावणं सोपी गोष्ट नाही हो. आणि एकमेव त्याचं सारथी, त्या भजनाचे सारथी जर कृष्णाची जागा जर कोणी घेतली असेल तर आमचे पाटील आहेत. तुम्हाला धन्यवाद देतो खरोखर. वैजयंती माया किरीट कुंडले पाहता लोचन सुखावले ऐसे लावण्याकडे चंद्रभागे वाळवंडी होई वैष्णवांची दाटी पिंड पताका घेऊन हसी हरिनामे रंगुरी जाती पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पिंड पताका ऐसे लावण्याकडे एका जनार्दनी रूप मनोहर हृदया भुजीला शोभी आलिया मकरंद ठेवा लुटण्यासियाला बांधी जीवाला सुखाशा मनी मर्मगंधातली देवही धन्य भीमतीर धन्य पंढरपूर ऐसे लावण्याकडे विठ्ठला विठ्ठला
धन्यवाद.